ब्रेक के बाद सी न्यूज भारत में एक बार फिर से आप सभी का स्वागत है। वक्त हो चुका है बुलेटिन का। बुलेटिन में पहली खबर बुरहानपुर से है, जहां ग्राम बिरौदा में पिछले 47 सालों से हरिनाम संकीर्तन सप्ताह का आयोजन किया जा रहा है और इसी के तहत संगीतमय भागवत कथा कार्यक्रम 27 जुलाई से 3 अगस्त तक हरिनाम संकीर्तन सप्ताह का आयोजन किया गया है। बता दें कि माली सम्राट ट्रस्ट विरुदा द्वारा आयोजित इस कार्यक्रम में हरि भक्त पारायण श्री दिलीप जी महाराज के मुखारविंद से कथा का श्रवण कराया जा रहा है और 3 अगस्त को 11 बजे कालियाचे कीर्तन होगा एवं कथा का समापन होगा। राधे राधे, जय श्री कृष्ण। या ठिकाणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्तानं 27 तारखेपासून कथेला प्रारंभ झालेला आहे। 27 पासून तर 3 तारखेपर्यंत 3 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी कथा संपन्न होणार आहे। 3 तारखेला काल्याचं कीर्तन आहे आणि प्रत्येक दिवशी रात्रीच्या वेळेस 8 ते 10 कीर्तन संपन्न होत असतं। त्याच पद्धतीनं दिवसा 8:30 ते 11:30 पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथा, दुपारून 2:30 ते 5 पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथा, त्याच्यामध्ये हरिपाठ, काकडा, भजन अशा पद्धतीनं अनेक कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महाराष्ट्रामधून काही कलाकार मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। बरामपूरचे काही भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। त्याच पद्धतीनं विरोधा गावातील सर्व कार्यकर्ते मंडळ, आबालवृद्ध, स्त्री पुरुष टाळकरी भजनी मंडळ, मातृशक्ती महिला मंडळ या सर्वांच्या योगदानातून या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे। ज्यांचा कार्यक्रम आहे हरिभक्तपरायण कृष्णचंद्रजी कृष्णकृपा प्रेममूर्ती दिलीपजी महाराज वृंदावन धाम जळगाव, त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे। तरी आपण सर्व भाविक भक्तांनी या कथा श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे। राधे राधे, जय श्री कृष्ण। ये विगत सन लगभग 47 सालों से ये निरंतर भागवत सप्ताह का आयोजन होता रहा है। फुलमाली समाज ट्रस्ट द्वारा आयोजन होता है और फुलमाली समाज ट्रस्ट इसका आयोजन करती है। 47 सालों से यह निरंतर चलता आ रहा है। सुबह काकड़ा, शाम को हरिपाठ, रात्रि को कीर्तन तथा दोपहर को कथा का आयोजन होता है। यह प्रारंभ 27 जुलाई से हो गया है, जो 3 अगस्त तक निरंतर चलता रहेगा। 3 अगस्त को भंडारा रहेगा और गांव में तीर्थ यात्रा। बुरहानपुर से सी न्यूज संवाददाता अनिल महाजन की रिपोर्ट। खबर जशपुर जिले से है, जहां कुनकुरी के बघिया में स्थापित सीएम कैंप कार्यालय का लाभ निरंतर हर वर्ग के लोगों को प्राप्त हो रहा है। गंभीर से गंभीर बीमारियों का इलाज कराकर थक चुके परिजन अब आस लेकर मुख्यमंत्री कैंप कार्यालय बघिया पहुंचकर मदद की गुहार लगा रहे हैं और कार्यालय द्वारा उनका त्वरित निराकरण भी किया जा रहा है। इसी कड़ी में कांसाबेल ब्लॉक के शबद मुंडा गांव के रहने वाले 75 वर्षीय बुजुर्ग महादेव यादव के कानों में समस्या आई थी। वह ठीक से सुन नहीं पाते थे। बुधवार को वह अपनी समस्या लेकर सीएम कैंप कार्यालय बगिया पहुंचे थे, जहां उन्होंने आवेदन देकर श्रवण यंत्र दिलवाने की गुहार लगाई। इस दौरान सीएम कैंप कार्यालय ने पूरी संवेदनशीलता दिखाई और वहां की पहल पर तत्काल सुनील गुप्ता भाजपा जिलाध्यक्ष एवं सीएम कार्यालय से आकाश गुप्ता द्वारा पीड़ित महादेव यादव को श्रवण यंत्र प्रदान कर दिया गया। महादेव अब बहुत खुश हैं कि अब उसे भी आसानी से सुनाई देगा और वह बिना परेशानी के लोगों से बात कर सकता है। इसके लिए उसने मुख्यमंत्री विष्णुदेव साय के प्रति आभार जताया है। मैं महादेव राम यादव मुख्यमंत्री कार्यालय बगिया में आया हूँ और मेरा कान 2 साल से सुनाई नहीं दे रहा था और आज यहाँ सीएम हाउस से मेरे को श्रवण यंत्र मिला है, जिससे आवाज़ बहुत अच्छी सुनाई दे रही है। इसलिए मुख्यमंत्री महोदय जी को बहुत बहुत धन्यवाद। जशपुर से सी न्यूज संवाददाता दीपक वर्मा की रिपोर्ट। भंडारा जिले में महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे के आदेश से महाराष्ट्र सेना पूर्व नगर अध्यक्ष वैभव खेडेकर और सरचिटनीस महाराष्ट्र राज्य अखिल चित्रे सरचिटनीस मार्गदर्शन में जिलाध्यक्ष नितिन वानखेड़े के नेतृत्व में जिले के कार्यकर्ताओं द्वारा भंडारा जिले में विश्राम गृह में बैठक का आयोजन किया गया। इस बैठक में आगामी विधानसभा चुनाव को लेकर चर्चा की गई। पूर्व नगर अध्यक्ष वैभव खेडेकर ने प्रेस वार्ता के दौरान क्या कुछ कहा, सुनिए।
माजी नगराध्यक्ष कोकणामधील खेड येथील आणि सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माझ्याबरोबर आलेले अखिल चित्रे हे पक्षाचे सरचिटणीस आणि विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस देखील आहेत. भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेची तुमसर, भंडारा आणि साकोली या तिन्ही विधानसभेचे निरीक्षक म्हणून आमची सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. गेले 2 दिवस आम्ही या विधानसभा क्षेत्राचा आम्ही दौरा करीत आहोत. या दौऱ्यामध्ये आम्ही पदाधिकाऱ्यांना भेटतोच आहोत, परंतु समाजातील विविध जे घटक आहेत, जसं आपण या व्यवस्थेचा 4था स्तंभ पत्रकारांना भेटतो आहोत, वकिली क्षेत्रातील लोकांना भेटत आहोत, डॉक्टर लोकांना भेटत आहोत, समाजातले प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्याचप्रमाणे समाजामध्ये वावरणाऱ्या अनेक विविध घटकांना आम्ही भेटत आहोत आणि या विधानसभेचा आम्ही अंदाज घेत आहोत की या विधानसभेमध्ये नक्की परिस्थिती काय आहे. तर या विधानसभेमध्ये गेले आम्ही 2 दिवस फिरत असताना आम्हाला या विधानसभेमध्ये बदलाचे वारे वाहताना या ठिकाणी दिसत आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती झालेली आहे, ज्या पद्धतीने राजकारणाचा चिखल या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, तो कुठेतरी जनतेच्या मनामध्ये हे सगळं काही जे राजकारण चालू हे रुचत नाही किंवा इथल्या लोकांना पटत नाही आणि म्हणून या विधानसभेला या भंडारा जिल्ह्यामध्ये बदल करायचं अशा पद्धतीचं इथल्या जनतेने ठरवलं आहे. याची प्रचिती, याचं उदाहरण आपल्याला लोकसभेच्या निकालावरनं पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून एका समर्थ पर्यायाच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यावा अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. मग हा समर्थ पर्याय सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून इथल्या जनतेला दिसतो आहे आणि म्हणून राजसाहेबांच्या हातामध्ये सत्ता द्यावी अशी परिस्थिती या विधानसभेमध्ये आपल्याला पाहताना दिसत आहे. खरं तर ही सुप्त लाट आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या सुप्त लाटेच्यावरती स्वार होऊन आणि जनतेच्या मनामधील आमदार निवडून यावा म्हणून आमचे सगळेच पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष सचिन वानखेडे असतील, उपजिल्हाध्यक्ष सचिन गजबे असतील आणि सगळेच पदाधिकारी आम्ही या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी आमच्यामध्ये हिंमत आहे, आमच्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद आहे आणि संघर्ष करून या महाराष्ट्रामध्ये बदल घडवलेला आहे असे अनेक उदाहरण आहेत आणि म्हणून आम्ही या विधानसभेला, आम्ही तिन्ही विधानसभा मोठ्या ताकदीने आम्ही लढवणार आहोत. ही चाचपणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. या सगळ्याचा अहवाल आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत देणार आहोत. इथल्या ज्या विविध समस्या आहेत, आमच्या पदाधिकाऱ्यांची काही जी म्हणणी आहेत, मागणी आहेत, या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना या सगळ्या गोष्टी आम्ही दोघंही सांगणार आहोत. एक सातत्याने आमच्या समोर आलेली गोष्ट आहे, ही देखील आम्ही साहेबांना सांगणार आहोत की साहेबांचा दौरा गेल्या 18 वर्षात या भागामध्ये झाला नाही. जर का साहेबांचा दौरा ह्या भागामध्ये झाला की साहेब स्वतः भंडारा जिल्ह्यामध्ये आले तर निश्चित या भागामध्ये बदल होऊ शकतो असं आमचे पदाधिकारी आणि इथली जनता म्हणते आहे आणि म्हणून साहेबांचा दौरा लवकरात लवकर या भागामध्ये लागावा यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि निश्चित तुम्हाला खात्री देतो आम्ही, मी आणि अखिल चित्रे, की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना भंडारा जिल्ह्यामध्ये घेऊन येण्याचं वचन मी आज आपल्या माध्यमातून भंडारकरांनी या ठिकाणी देतोय. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। मऊ जनपद के मोहम्मदाबाद गोहना नगर पंचायत क्षेत्र में स्थित पुरानी तहसील में श्रीराज दरबार मंदिर पर विश्व हिंदू महासंघ के नगर अध्यक्ष ब्रजेश सोनकर, संयोजक एडवोकेट विनोद कुमार शुक्ला, उपाध्यक्ष श्रीकांत वर्मा, महामंत्री मनोज कुमार यादव व संगठन मंत्री संजय मदेशिया के व अन्य विश्व हिंदू महासंघ के सदस्यों के नेतृत्व में बैठक हुई, जिसमें प्रतीक गुप्ता एवं पारस यादव को विश्व हिंदू महासंघ की सदस्यता ग्रहण कराई गई। अब आगे की तैयारी संगठन को प्रचार प्रसार, लोगों को बताना समझाना। अध्यक्ष जी, आप कुछ कहना चाहते हैं? आपने किन लोगों को जोड़ा है? पारस यादव को हमारे सदस्य के रूप में पारस यादव जी, प्रतीक गुप्ता जी। जी, आगे के लिए क्या आपकी रणनीति बनी हुई है? आगे को हम संगठन को बहुत ही आगे बढ़ाएंगे और उसको मजबूती से लेकर 18 वार्डों को लेकर ही हम बहुत मजबूती के साथ जो है अपने संगठन को आगे लेकर के जो है आगे बढ़ते चलेंगे जी। विश्व हिंदू महासंघ जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। योगी आदित्यनाथ जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। योगी आदित्यनाथ जिंदाबाद।
मऊ से सी न्यूज़ संवाददाता प्रमोद विश्वकर्मा की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। वक्त है एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के उस पार हम आपको और भी तमाम बड़ी खबरों से करवाएंगे रूबरू।